लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णाला भेटल्यानंतर ऋषभ राघवला म्हणतो की दादा, ही आपली सिंधू वहिनी असूच शकत नाही. ती फक्त सिंधू वहिनीसारखी दिसते, पण ती सिंधू वहिनी नाही. आणि त्यावर राघवसुद्धा म्हणतो की हो ऋषभ, मला तुझं म्हणणं पटतंय, कारण मी कधीच सिंधूला असं रडताना बघितलेलं नाही. पण आपल्याला काही करून तिला घरी घेऊन जावंच लागणार आहे, त्याशिवाय आईची तब्येत काही ठीक होणार नाही. तर दुसरीकडे रुक्मिणी तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि मग तितक्यात राणी त्या ठिकाणी येते. रुक्मिणीला ती वेळेवर औषध देते. रुक्मिणी शांतपणे औषध घेते. ती राणीसोबतही काही बोलत नाही आणि त्यामुळे राणी मुद्दाम नाटक करत बोलायला सुरुवात करते की काकू, आपल्या घराला कशी अवकळा आली आहे ना. गेल्या महिन्याभरात कोणीही कोणाशी नीट बोललेलं नाही, की एकत्र बसून सगळ्यांनी जेवण केलेलं नाही. प्रत्येकजण आपापल्या रूममध्येच बसून असतं. असं वाटते की आपल्या घराला कोणाची तरी दृष्ट लागली आहे. आणि जर माझ्या हातात असताना तर मी स्वतः सिंधू आणि सावीला शोधायला गेले असते. काही करून त्या दोघींना घरी आणलं असतं. आणि त्यामुळे रुक्मिणी तिला विचारते की राणी, नेमकं काय झाले. त्यावर राणी नाटक करत म्हणते की काही नाही, पण आता आपलं घर पहिल्यासारखं राहिलेलं नाही. ऋषभ तर घर सोडून गेला आहे. राघव तर कधीतरीच घरी येतो. तुम्ही आणि आई आपापल्या रूममध्येच असता आणि बाबासुद्धा जास्त कोणाशी काही बोलत नाही. आणि मग एवढं बोलून ती म्हणते की काकू, मला माफ करा, मला राहावलं नाही म्हणून मी बोलून गेले. आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. पण रुक्मिणी तिला थांबवत म्हणते की राणी, तू जे काही बोलली ते सगळं बरोबर आहे, पण या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा तेच मला कळत नाही. तर राणी उगाच नाटक करत म्हणत असते की काकू, खरं तर या घराला मी कोणत्या हक्काने माझं घर म्हणायचं तेच मला माहीत नाही, कारण आता या घराशी माझा काही संबंध नाही आहे. त्यावर रुक्मिणी म्हणते की राणी, तू असं का बोलतेस, तू या घरातील एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र राणी म्हणते की नाही काकू, खरं तर जेवढ्या लवकर मी ही गोष्ट ॲक्सेप्ट करेल ना, तेवढं माझ्यासाठीच चांगलं आहे. आणि मग ती रडतच तेथून निघून जाते. तर रुक्मिणी स्वतःशीच म्हणत असते की आता मलाच काहीतरी करायला हवं आणि हे घर पुन्हा एकत्र बांधून ठेवायला हवं. तर दुसरीकडे कृष्णा मेकअप करत असते. तितक्यात तिची मावशी त्या ठिकाणी येते. ती कृष्णाची दृष्ट काढत म्हणते की तुझ्यासारखा मेकअप करायला मलासुद्धा शिकवशील का गं. आणि त्यावर कृष्णा म्हणते हो मावशी, नक्की शिकवेल, पण मला एक सांग, मेकअप तर तू शिकशील, पण माझ्यासारखा स्वॅग, माझ्यासारखा ॲटिट्यूड कुठून आणशील. आणि त्यावर मावशीसुद्धा हसतच म्हणते की अगदी खरं आहे बाई. आणि मग त्यानंतर ती कृष्णाला विचारते की तुला तो पोलीसवाला कसा वाटला गं. मात्र त्याचं नाव ऐकून कृष्णा लगेच तोंड वाकडं करते. त्यामुळे मावशी विचारते की काय झालं. मला तर तो खूप आवडला. जर त्याने मला विचारलं असतं ना की घरी येतेस का, तर मी लगेच गेले असते. आणि त्यावेळी कृष्णा म्हणते की मावशी, तुझ्या चॉईसला काय झालं आहे. कसा आहे तो पोलीसवाला, फक्त उंच वाढलाय आणि त्याची तब्येत एवढी बारीक, मी फुंकर घातली तरी तो उडून जाईल. आणि त्यावर मावशी तिला विचारते की काय गं, अशी का वागतेस तू. मात्र कृष्णा काही ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की आपल्याला फक्त आपला सल्लू आवडतो, आपण त्याच्याशीच लग्न करणार आहे. आणि कृष्णाचं असं बोलणं ऐकून मावशीसुद्धा काही बोलत नाही. ती फक्त तिच्याकडे बघून हसत असते. दुसरीकडे रुक्मिणी राघवला तिला भेटण्यासाठी बोलावते. राघव रुक्मिणीच्या खोलीत जातो, पण तो स्वतःहून काही बोलत नाही. तर रुक्मिणी म्हणत असते की राघव, नेमकं काय झालंय तुला. मला माहिती आहे की प्रत्येकासाठी आपलं काम महत्त्वाचं आहे, मात्र कामासोबत आपलं कुटुंबसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. गेल्या महिनाभरात तू एकदाही माझी नीट चौकशी केली नाही, की स्वतःहून माझ्याशी बोलायलाही आला नाही. त्यावर राघव म्हणतो की काकू, असं काही नाही आहे. मात्र रुक्मिणी म्हणत असते की नाही राघव, असंच आहे. त्यामुळे राघव विचारतो की काकू बोल ना, तुला काय बोलायचं आहे ते. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की मला असं विशेष काही बोलायचं नाही, पण आपल्यात साधंसुद्धा काहीच बोलणं होत नाही. तो आजकाल 2-2, 3-3 दिवस घरीसुद्धा येत नाही. घरात काय सुरू आहे याबद्दल तुला काही माहितीसुद्धा नाही. मात्र या सगळ्यावर राघव काहीच रिॲक्ट करत नसतो. तो फक्त खाली मान घालून रुक्मिणीचं बोलणं ऐकत असतो. आणि मग त्यानंतर तो म्हणतो की काकू, खरं तर मला फ्रेश होऊन पुन्हा बाहेर जायचं होतं.
पण ठीक आहे, तुला जर काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर तू बोल. आणि मग रुक्मिणी पुन्हा एकदा त्याच्यासमोर दुसऱ्या लग्नाचा विषय काढते. ती म्हणत असते की राघव, तुझ्यापुढे तुझं सगळं आयुष्य पडलं आहे आणि आयुष्य हे आपल्याला एकट्याने जगता नाही येत, आपल्याला जोडीदाराची गरज असते. आणि त्यावेळी राघव म्हणतो की काकू, मला असं नाही वाटत. पण रुक्मिणीसुद्धा तिचा हट्ट सोडत नाही. ती राघवला म्हणत असते की तुला दुसरं लग्न करावंच लागेल. पण राघव म्हणतो की काकू, हे शक्य नाही आहे, मी दुसरं लग्न करणार नाही. आणि त्यावेळी मग रुक्मिणी त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणते की ठीक आहे, आता जोपर्यंत तू दुसऱ्या लग्नासाठी होकार देत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. आणि त्यावर राघव तिच्या पुढे हात जोडून म्हणतो की मला असं इमोशनल ब्लॅकमेल करणं प्लीज बंद कर, कारण यातून काही निष्पन्न होणार नाही आहे. एक वेळ मी त्या मधूसोबत लग्न करेल सुद्धा, मात्र त्यानंतर पुढे काय, ना ती खुश असेल ना मी खुश. आपल्याला माहिती आहे शेवटी काय होणार आहे, सगळ्यांवरच पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे. मग कशाला तुला हे सगळं हवंय. आणि तो रागातच तेथून निघून जातो. तर रुक्मिणीला काय करावं तेच सुचत नाही. दुसरीकडे कृष्णा आणि तिची मावशी गप्पा मारत असतात. कृष्णा मावशीला सलमान खानबद्दलच सांगत असते, तर मावशी हसतच तिची बडबड ऐकत असते. दुसरीकडे राजश्रीची तब्येत अजूनच बिघडलेली असते आणि मग रिषभ आणि राघव तिच्या खोलीत जातात. रत्नाकर राजश्रीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत असतो की बघ, तुला भेटायला कोण आलंय. तर राजश्री पुन्हा सिंधूचं नाव घेऊ लागते. ती म्हणत असते की सिंधू आली आहे का. आणि त्यावेळी राघव तिच्या जवळ जातो. तिचा हात हातात घेत म्हणतो की आई, सिंधू नाही तर मी आहे राघव. आणि मग राजश्री हळूवार डोळे उघडते. राघवकडे बघत ती म्हणते की मला सिंधूला भेटायचं आहे, सिंधू का आली नाही, मला तिला भेटायचे, डोळे भरून बघायचे. आणि त्यावर राघव म्हणतो की आई, सिंधू नक्की येईल, तू काळजी करू नको. पण आता बाबा जे काही सांगता येत ना ते ऐक. पण राजश्री काही ऐकायला तयार नसते. ती खूप पॅनिक होते आणि सतत सिंधूचं नाव घेत असते. त्यामुळे मग राघव म्हणतो की आई, मी तुला प्रॉमिस करतो की उद्या सकाळी सिंधू तुझ्यासोबत इथेच बसून चहा घेत असेल. आणि ते ऐकून राजश्रीला तर खूप आनंद होतो. रत्नाकर आणि रिषभला मात्र धक्काच बसतो. ते दोघेजण एकमेकांकडे बघू लागतात. आणि मग राघवने प्रॉमिस केल्यामुळे राजश्री रत्नाकरकडून तिची औषधंसुद्धा घेते आणि पुन्हा झोपी जाते. त्यानंतर रिषभ राघवला विचारत असतो की दादा, तू हे काकूला काय प्रॉमिस केलं, तू सिंधू वहिनीला कसा परत घेऊन येणार आहे. आणि त्यावर राघव म्हणतो की रिषभ, मला सुद्धा काही माहीत नाही, पण जर आपल्याला आई ठीक व्हावी असं वाटत असेल ना, तर काही करून सिंधूला म्हणजेच त्या कृष्णाला परत आणावंच लागेल. आणि मग त्यानंतर तो लगेच जाधवांना कॉल करतो आणि त्यांना विचारतो की मी तुम्हाला जी माहिती दिली होती त्या आधारे आपल्याला काही प्रूफ सापडले आहेत का. आणि त्यावर जाधवसुद्धा हो म्हणतात. त्यामुळे राघव खुश होतो आणि तो लगेच त्याच्या कामासाठी निघतो. त्यानंतर तो सरळ कृष्णाच्या घरी जातो. मात्र राघवला समोर बघून कृष्णा घाबरताना त्याला विचारते की तू काय मला म्हणजेच फॉलो करतोय का. पण त्यावर राघव काहीच उत्तर देत नाही. तो फक्त कृष्णाकडे बघत असतो. त्यामुळे ती घाबरून दरवाजा बंद करते. पण थोड्या वेळानंतर पुन्हा कोणीतरी दरवाजा वाजवतं. कृष्णाला वाटतं की राघवच आहे. त्यामुळे ती एक स्टूल घेऊन त्याच्या अंगावर धावून जाते. पण तिथे तिची मावशी असते. कृष्णा तिला विचारते की काय गं मावशी, काय झालं. तर मावशी सांगते की आज मी पकडलेच जाणार होते पण थोडक्यात वाचले. त्यावर कृष्णा म्हणते की मावशी, तुला आता ही हातसफाई जमत नाही, तू उगाच हे सगळं करू नको, मी आहे ना तुझ्या मदतीला. आणि मग तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो. त्याला बघून त्या दोघीही खूप घाबरतात. तर राघव सरळ घरात जातो. तर कृष्णा त्याला विचारत असते की इथे येण्याची तुझी हिंमत कशी झाली, तू वर्दीवर आहेस म्हणून आता दादागिरी करणार का. मी तुला एकदा सांगितलं ना, आपल्या दोघांचा काही संबंध नाही आहे, मी तुझी कोणीही लागत नाही. आणि त्यावर राघव म्हणतो की असं कसं, आपल्या दोघांचा तर खूप अतूट संबंध आहे, खूप अतूट नातं आहे आपलं. आणि ते ऐकून कृष्णा विचारते की कोणतं नातं आहे आपल्यात. आणि त्यावर राघव म्हणतो की मी पोलीस आहे आणि तू चोर. आणि ते ऐकून कृष्णा आणि तिची मावशी घाबरतात. मात्र तरीही कृष्णा नाटक करत म्हणत असते की तू आम्हाला चोर कसा काय म्हणू शकतोस, आम्हाला चोर म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली.
आमच्यासारख्या सामान्य माणसांवर तू असे आरोप करतोस का? आणि त्यावर राघव हसतच म्हणतो की तू आणि सामान्य तू कशी आहेस ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि माझ्याकडे तुझ्या विरोधात चांगले पुरावेसुद्धा आहेत. आणि ते ऐकून कृष्णा विचारते की कोणते पुरावे आहेत तुझ्याकडे? आणि मग राघव तिला CCTV फुटेज दाखवतो. त्या फुटेजमध्ये ने आणि मावशीने राघवचं पाकीट चोरलेलं दिसत असतं आणि त्यामुळे त्या दोघीही खूप घाबरतात. तर राघव हसतच म्हणत असतो की हा तर फक्त ट्रेलर आहे, असे खूप सारे पुरावे आहेत माझ्याकडे. आणि मग त्यानंतर तो फोन करतो. तर कृष्णा विचारत असते की आता तो कोणाला फोन करतोय? तर राघव म्हणतो की मी एक लेडी कॉन्स्टेबल बोलावून घेतो, म्हणजे तुम्हाला बेड्या घालून पोलीस स्टेशनला घेऊन जाता येईल. आणि ते ऐकून कृष्णा आणि मावशी खूपच घाबरतात. मावशी कृष्णाला समजावत असते की त्याचं आपल्याकडे जे काही काम आहे ना ते आपण पूर्ण करू, निदान आपल्याला जेलमध्ये तर जावं लागणार नाही ना. आणि मग कृष्णा राघवला म्हणते की तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकू नका, हवं तर मी तुमच्यासोबत घरी यायला तयार आहे, तुमचं जे काही काम आहे ते काम मी नक्की करेल. आणि ते ऐकून राघव खुश होतो. तर कृष्णा म्हणत असते की मी ती सिंधू म्हणून तुमच्या घरी यायला तयार आहे, पण माझ्यासुद्धा काही अटी आहेत. त्यावर राघव विचारतो की काय अटी आहेत तुझ्या? आणि त्यावर कृष्णा सांगते की मी आपल्याला हवं तसंच राहणार, उगाच कोणासाठीही मी स्वतःला बदलणार नाही. दुसरी अट म्हणजे तू कधीच मला टच करायचं नाही. तिसरी अट म्हणजे कधीही तू माझ्या प्रेमात पडायचं नाही. आणि त्यावर राघव म्हणतो की ठीक आहे, तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत आणि तुझ्या प्रेमात पडण्याचा तर प्रश्नच येत नाही. आणि मग ते ऐकून ती कृष्णा खुश होते. आणि मग त्यानंतर ती राघवला म्हणते की आता जरा आपण पैशांबद्दल बोलूयात. आणि मग ती राघवला सांगते की मी महिन्याला या कामाचे 90,000 रुपये घेईल. तर राघव म्हणतो 5,000 देईल. आणि ते ऐकून कृष्णा आणि मावशी चिडतात. कृष्णा म्हणत असते की काय रे, तुला साधं बार्गेनिंगसुद्धा करता येत नाही का? मी 90,000 म्हणते आणि तू 5,000. आणि ती पुढे काय बोलणार इतक्यात राघव म्हणतो की मी तुला पर डे 5,000 देईल असं म्हणालो. आणि ते ऐकून कृष्णा आणि मावशी त्याच्याकडे एकटक बघतच राहतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत ऋषभ रुक्मिणीला सांगतो की दादा त्या कृष्णाला घेऊन घरी येणार आहे. आणि मग जेव्हा कृष्णा आणि तिची मावशी घरी येतात तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. आणि मग राघव कृष्णाला सिंधूचे कपडे देत सांगतो की तू हे कपडे घाल आणि सिंधूसारखी तयार हो. मात्र कृष्णा सिंधूचे कपडे घालायला नकार देते, त्यामुळे राघव तिच्यावर चिडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.